शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराजांबद्दल एक कथा आहे। शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी। त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्याने नमूद केलेला आहे आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे। तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले। काही वेळाने गोंधळ थांबला। शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी लापता है, मेरी बेटी लापता है। त्यावेळी आपली बोटं छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण जरी त्यांनी पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल। अरे कोण विश्वास, दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर, अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती। नंतर ती सापडली। मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आज या संबंध भारतीय समाजाला शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय। अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्कांचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवतो। अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानाने शिकवतात। शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांच्या घोड दलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल। शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान। शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर। शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद। आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनक्या पाठवून देणारा रुस्तुमे जमाल हाही मुसलमान। जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असूच शकत नाही। शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते। शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही, एकही कुराण जाळले नाही। याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे। रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले। महाराजांनी मंत्र्याला विचारले, जगदीश्वराचे मंदिर बांधले, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्याने विचारले, महाराज जागा दाखवा। महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली। हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी निश्चित नाहीशी होईल। अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले। जिजाऊने विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले, मा साहेब, अफजल खान मारला गेला। जिजाऊने विचारले, त्याचं प्रेत कुठं आहे? महाराज उत्तरले, प्रतापगडाच्या पायथ्याशी। काय म्हणाल्या जिजाऊ? शुभा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते। अफजल खान संपला, मेला, आता वैरही संपले। तुझ्या राज्यात कोण्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्याने तोडावे हे शोभणारे नाही। त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर आणि तुझ्या विजयाचे प्रतीक म्हणून तेथे स्मारक बांध। शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तेथे त्याची कबर बांधली। 16व्या शतकात शिवनेरीवर एक तारा चमकला। जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला। पुढे हा सिंह रयतेचा वाली झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला। कृपा करून हा आपल्या राजाचा इतिहास लोकांसमोर आणून जगाला दाखवा की आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध नसून तो फक्त अन्यायाविरुद्ध होता। सर्वांना विनंती आहे की काळजीपूर्वक वाचा, विचार करा। शक्य तेवढा हा व्हिडिओ फॉरवर्ड करा, लाईक करा। कमेंट करण्यापेक्षा शेअर केलं तर खूप जास्त आनंद होईल। तर अशा प्रकारे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की औरंगजेब मरताना शिवाजी महाराजांचं नाव घेऊनच मरण पावला आणि शाहिस्तेखानानेही आपल्या डायरीत जे काही लिहिले, शिवाजी महाराजांबद्दलचे जे थोर विचार मांडलेले आहेत ते शाहिस्तेखानाचे आहेत। एवढा कट्टर दुश्मन होता शाहिस्तेखान। ह्या दुश्मनाने शिवाजी महाराजांबद्दल एवढे गौरवोद्गार काढले आहेत। आपल्या राजांची ही कीर्ती कायमच अशीच अमर राहू देत आणि राहीलही। जोपर्यंत पृथ्वी आणि सूर्य आहे तोपर्यंत राजांची ही
कारकीर्द कायमच अमर राहील. शिवाजी महाराज